नमस्कार. उपनिषदातील सत्ययानी या नावावरून आपल्या शहराला सटाणा हे नाव मिळालंय. सत्यम शिवम सुंदरम म्हणजेच सत्य हेच सुंदर आहे. नावातच सत्य असलेल्या आपल्या या सटाणा शहराला बहुतेक असुंदरतेचं ग्रहण लागलेलं दिसतंय. अगदी पायाभूत सुविधांचा सुद्धा दुष्काळ पडलेला दिसतो. आपल्या सटाणा शहराला लाभलेली देणगी म्हणजे इथलं निसर्ग सौंदर्य. इथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात. पण एकदा का ते सटाणा शहरात शिरले की आपण कुठे आहोत, कुठे जायचंय याचा थांगपत्ता लागेल तर शपथ. दिशादर्शकांचा अभाव, स्वागत कमानी नाहीतच. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना त्रास होत असेलच की. आणि त्यांचं असं स्वागत करणं हे कितपत योग्य आहे? अतिथी देवो भव असे नुसते बोल आपण आपल्या मुलांना किती दिवस शिकवणार? आता हेच बघा ना, आपल्याकडे भूमिगत गटारे नाहीत. ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. सटाण्याला कुरूप करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. ट्रॅफिकची समस्या, त्यात पार्क नाही. या समस्या सोडवण्यासाठी आपल्या सटाण्यामध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा नाही. सुरक्षा आणि शिस्त हे समाजाचं राहणीमान उंचावण्यासाठी बहुमोल साथ देत असतात. सुरुवातीला नमूद केलं तसं आपल्या या सटाणा शहराला सुशोभित करतील असे अनेक घटक दिसतात. शहराच्या पायाभूत सुविधा जेव्हा आपल्याला पुरवण्यात येतील तेव्हाच आपण खऱ्या प्रगतीकडे झुकायला लागू शकतो. CCTV कॅमेरा आणि वायफाय या तर आजच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींमधल्या पुढच्या सुविधा आहेत. पायाभूत सुविधा जेव्हा सटाण्याला मिळतील तेव्हा आपण सुशोभीकरणाचा घाट घालू शकतो. पायाभूत सुविधा शहराला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी मोलाचा वाटा उचलतील. आमचं हेच ध्येय आहे, सटाण्याचा सर्वांगीण विकास करायचा. सटाणा शहर विकास आघाडीतर्फे सुनील मोरे आणि त्यांचे सहकारी निवडणूक लढवत आहेत. सुनील मोरे यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर या सर्व बाबी ज्या नमूद केल्या आहेत त्या कायमच्या निकाली काढण्याचं वचन आम्ही सटाणा शहर विकास आघाडीच्या वतीनं देत आहोत. आता वेळ आपण सगळ्यांनी योग्य विचार करण्याची आहे.